कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, कालच UGC नेट परीक्षा डिसेंबर 2023चा रिझल्ट लागलेला आहे. निकाल जाहीर झाला. अनेक विद्यार्थ्यांचे फोन आले, अनेक विद्यार्थी क्वालिफाय झाले, त्यांचे मेसेज आले आणि जे क्वालिफाय नाही झाले त्यांचे देखील मेसेज आले की सर एवढे मार्क पडलेत, क्वालिफाय झालोय. तर बघा, आपण जर पाहिलं या सर्व निकालाचं विषयवाईज विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर आपण या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सेट नेट परीक्षा असतील त्या संदर्भातील अपडेट असतील, त्यानंतरनं प्राध्यापक भरती असेल, सेट नेट उत्तीर्ण झाल्यानंतरची जी आहे विद्यापीठीय स्तरावरील प्राध्यापक भरती, महाविद्यालय स्तरावरील प्राध्यापक भरती, त्याचबरोबर MPSC अंतर्गत घेतली जाणारी प्राध्यापक भरती, त्या संदर्भातील सर्व अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहणार आहे. त्यामुळं हा जे व्हिडिओ आहे ते त्याच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल एक्झाम कट्टा फेसबुक पेज, ऑल एक्झाम कट्टा टेलिग्राम चॅनल, त्यानंतरनं ऑल एक्झाम कट्टा व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे. त्यावर देखील क्लिक करून तुम्ही सातत्यानं संपर्कात राहण्यासाठी किंवा सातत्यानं जोडले जाण्यासाठी ग्रुप जॉईन करू शकता. चला आपण पाहूयात विषयवाईज निकालाचं विश्लेषण. बघा, आपण जर पाहिलं तर इकॉनॉमिक्स विषयाचं सुरुवातीला पाहूयात. ओपनचं मेरिट आहे, कट ऑफ मार्क आहेत 154, विद्यार्थी क्वालिफाय केलेले आहेत हे 499 आणि कट ऑफ मार्क GRF साठीचा 180चा आहे. 45 विद्यार्थी क्वालिफाय केलेत. अशा पद्धतीनं हे सर्व जे आहे हे सर्व OBC त्यानंतरनं 138 वर क्लोज झालं आहे. कट ऑफ कोणत्या ह्याचं विषयाचं जर आपण पाहिलं तर ते आहे इकॉनॉमिक्सचा. त्यानंतर आपण जसं पुढे जाऊ त्या पद्धतीनं इकॉनॉमिक्सचं वेगवेगळ्या SC 126, EWS 142, SC 130, ST 126, PWD ते वेगवेगळं दिलेलं आहे. त्यानंतरनं पॉलिटिकल सायन्सचं ओपनचं जे क्लिक झालेलं आहे म्हणजे कट ऑफ लागलेला आहे ओपन 190, त्यानंतर GRF 216, ओपन पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्राचं OBC 174, त्यानंतरनं EWS 174, SC 162, ST 156, बाकीचं त्याच्यापेक्षा कमीच आहे. पॉलिटिकल सायन्स झालं. त्यानंतर फिलॉसॉफी म्हणजे तत्त्वज्ञान या विषयाचं जर पाहिलं तर आपण OBC आणि ओपन 196 आहे ओपनचं, OBC 180, EWS 182, SC 172, 152 ST. त्यानंतरनं जो विषय आहे तो आहे सोशोलॉजी. सोशोलॉजीचं 184 वर ओपनचं आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी सोशोलॉजी म्हणजे समाजशास्त्राचं हे सर्व मेरिट आहे ओपन, EWS, SC, STचं. त्यानंतरनं हिस्ट्री इतिहास विषयाचं आहे मेरिट या म्हणजे कट ऑफ ओपनसाठी 182, कॅन्डिडेट संख्या 2089, 170 OBC, EWS 168, SC 158, ST 152. हे झालं इतिहास विषयाचं. त्यानंतर अँथ्रोपॉलॉजी 172 ओपन, 128 OBC, EWS 158. त्यानंतरनं पुढचा जो विषय आहे तो कॉमर्स म्हणजे वाणिज्य, तर त्याचं ओपनचं जे मेरिट आहे ते 160 लागलेलं आहे ओपन. त्यानंतर OBC 142, EWS 148, SC 136, ST 134, कॉमर्स वाणिज्य विषय. एज्युकेशन ओपनचं लागलेलं आहे 134, 184 आणि OBC 168, EWS 168, SC 156, ST 156 एज्युकेशनचं. त्यानंतर सोशल वर्क 180 ओपन आणि OBC देखील 166, EWS 164, सोशल वर्क समाज कार्य. डिफेन्स स्टडी 200, 180, 184, होम सायन्स 178 ओपन, OBC 164, EWS 158, ST 154, होम सायन्स. त्यानंतर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन 190 ओपन, OBC 174, EWS 176, SC 160. त्यानंतर पुढचा जो विषय आहे तो आहे म्युझिक 202 ओपन, 180
OBC, त्यानंतर मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन 170 ओपन, OBC 154, EWS 158. तुम्ही म्हणजे थांबून देखील हा व्हिडिओ पाहू शकता. मैथाली आपला विषय नाही आहे, बेंगॉली नाही, हिंदीचं बघा 160 वर आहे ओपन, 144 OBC, EWS 148. कॅनडा, कर्नाटक, मल्याळम, ओरिया, पंजाबी, पंजाबी, तेलुगू. इंग्लिश विषयाचं जे आहे नेट ओपन कॅटेगरीचं 182ला लागलेलं आहे आणि OBC 160ला, EWS 162ला, SC 148ला. त्यानंतरनं मणिपुरी, मराठी, आसामी, गुजराती. मराठी विषय बघा, मराठीचं लागलेलं आहे फक्त ओपनचं 156ला, खूप कमी लागलेलं आहे. त्यानंतर OBC मराठी 144, EWS मराठी 144. पाहू शकता मराठीचं खूपच कमी लागलेलं आहे. वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज हे मेरिट यादी आहे मराठी विषयाची. त्यानंतर पुढचा जो विषय आहे फिजिकल एज्युकेशनचं आहे 142, 158, 142, 146, 136. इंडियन कल्चर 174, म्हणजे कायदा लॉ 176, 162, 160, 152, 144 लॉ. लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स याचं जे आहे ते देखील 166 वर ओपन आहे. त्यानंतर OBC 152, त्यानंतर EWS 150, SC 144, ST 140. त्यानंतर कॉम्पिटेटिव्ह मास कम्युनिकेशनचं वेगवेगळं आहे, परफॉर्मिंग आर्ट्सचं वेगळं लागलेलं आहे. संस्कृतचं पण दिलेलं आहे. वुमन स्टडी, आपल्याकडे जे विषय नाहीत ते आपण निग्लेक्ट करतो. जॉग्रफीचं 166 ओपन, OBC 152, EWS 152, SC 142, ST 136. त्यानंतर पालीचं लागलेलं आहे 160 ओपन, 150, 132, 146, 134. त्यानंतरनं कम्प्युटर सायन्स आणि ॲप्लिकेशन 160 वर आहे. इलेक्ट्रॉनिक सायन्स याचं देखील 162 वर आहे. इन्व्हायरमेंट याचं मेरिट आहे 154 वर. ह्युमन राईट्स आहेत, वेगवेगळे विषय आहेत. योगा, सिंधी, हिंदू. अशा पद्धतीनं एकंदरीत जो रिझल्ट लागलेला आहे या रिझल्टवरून मेरिट खूप एवढं जास्त लागलेलं नाही आहे. आता ज्या विद्यार्थी क्वालिफाय नाही झालेले आहेत त्यांना एक खूप मोठी संधी आहे की ऑफलाईन परीक्षा, आपली सेट परीक्षा ऑफलाईन होत आहे, जी 7 एप्रिलला होती, 7/4/2024 रोजी. तर या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपण तयारी करत असाल तर आपण पेपर 1 आणि पेपर 2चं जर व्यवस्थित तयारी केली तर याच्या जवळच, म्हणजे हे जे विषयवाईज मेरिट लागलेलं आहे याच्याजवळच आपण देखील असणार आहात. त्यामुळं जर आपण तयारी करत असाल आणि तो आपल्याला मार्गदर्शन हवं असेल तर निश्चितच आपण ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पेपर 1 आणि पेपर 2 या दोनही पेपरचं एकत्रित मार्गदर्शन, ते देखील सर्वात कमी दरामध्ये. पेपर 1 मध्ये तुम्हाला सर्व मटेरियल्स मिळणार आहे. बाहेरून कोणतंही पेपर 1 आणि पेपर 2चं कोणतंही मटेरियल खरेदी करायची गरज नाही आहे. अशा स्वरूपाचं तुम्हाला सर्व पेपर 1चे 10 घटक आणि प्लस पेपर 2चे 10 घटक, PDF नोट्स, त्यानंतर त्यावरचे प्रश्न 4000 प्लस प्रश्न सोडवलेले, त्यानंतरनं 5 पेपर 1च्या 5 आणि पेपर 2च्या 5 टेस्ट सिरीज, त्यानंतर मागील 10 वर्षाचं पेपर 1चं विश्लेषणाचं, मागील 10 वर्षाच्या विश्लेषणाचं
विश्लेषण बुक देखील तुम्हाला पाठवलं जाणार आहे। हे सर्व तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 जे मिळणार आहे ते फक्त 3000 रुपयामध्ये 3 महिन्यांसाठी मिळणार आहे। 5 टेस्ट सिरीज, पेपर 1च्या 10 घटकाच्या, पेपर 2च्या 10 घटकांच्या नोट्स, हे सर्व तुम्हाला फक्त आणि फक्त 3000 रुपयामध्ये मिळणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचे असतील त्यांनी नक्कीच 9689 04 77 38 या नंबरला कॉल करू शकता। मित्रांनो, अभी नहीं तो कभी नहीं या संधीचं सोनं करण्यासाठी आपण प्रयत्न करत असाल तर निश्चितच पेपर 1चं विश्लेषण करून आणि पेपर 2चं विश्लेषण करून परिपूर्ण तयारी करा। निश्चितच तुम्ही यशस्वी होऊ शकता। सर्वांना परत एकदा बेस्ट लक। धन्यवाद।